अहिल्यानगर शहरातील केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर झालेल्या दगडफेकीच्या गुन्ह्यातून दिवंगत आमदार अनिल राठोड यांच्यासह 600 शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता झाली। अहिल्यानगरच्या केडगावमध्ये 2018 मध्ये दोघा शिवसैनिकांचा खून झाला होता। त्यानंतर झालेल्या दगडफेक आणि रास्ता रोको प्रकरणी शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह 600 शिवसैनिकांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या खटल्याचा निकाल आता लागला असून न्यायालयानं सबळ पुराव्याअभावी सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे। एप्रिल 2018 मध्ये केडगाव येथे शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ते वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। या हत्याकांडानंतर शिवसैनिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता। हत्येच्या घटनेनंतर संतप्त जमावानं केलेली दगडफेक, रास्ता रोको, पोलिसांना शिवीगाळ, सरकारी कामात अडथळा आणणं आणि मृतदेहाची अवहेलना करणं यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। सुरुवातीला पोलिसांनी या गुन्ह्यात सर्व आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याप्रकरणी भारतीय दंडात्मक विधान कलम 308 लावलं होतं। मात्र नंतरच्या तपासात पोलिसांनी हे गंभीर कलम वगळून इतर वाढीव कलमे लावली। त्यामुळे गुन्ह्याचं गांभीर्य काहीसं कमी झालं होतं। या कारवाईनंतर आमदार अनिल राठोड यांनी म्हटलं होतं, केडगावमधील दगडफेक शिवसैनिकांनी केली नसून मारेकऱ्यांनी दहशत निर्माण करण्यासाठी आणि नातेवाईकांच्या आक्रोशातून ती झाली होती। शिवसेनेचा या दगडफेकीशी थेट संबंध नसताना पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला। पुढे 2020 मध्ये कोरोना साथीच्या लाटेत राठोड यांचं निधन झालं। न्यायालयात हा खटला सुरूच होता। त्याचा निकाल आता लागला असून यात सर्वांची सुटका झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।